व्यवस्था जर सुधारणार नसेल साहेब तर मला वेगळ्या पद्धतीने सुधारावं लागेल. जे हे झालं हे चुकीचं झालेलं आहे. मी या बाबतीत त्यांना विचारतो, नोटीस काढून त्या बाबतीत त्यांना जा विचारा तुम्ही, त्यांना कारण दाखवा, नोटीस द्या. नाही नाही, मी स्वतः येऊन आढावा घेतला होता ना, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं होतं हे कधीतरी येतात जातात, त्यावेळेस म्हणून तुम्ही त्यांना कंपल्सरी सांगितलं होतं आणि मी स्वतः तिथं शिबिर लावलं होतं आपल्या संशय. पण ते स्वतः आमदारांचे भाऊ आहे, किती जबाबदारीने वागलं पाहिजे त्यांनी. नातेवाईकांसाठी प्रशासन नाही चालवलं. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत असताना शमशेरपूरमध्येही संतापजनक घटना घडली. आजारी शेळीवर उपचारासाठी शेतकऱ्यानं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचा दावा केला, मात्र वेळेत उपचार न मिळाल्यानं शेळी दगावल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय रुग्णालयात धडक देत अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली व मृत शेळी रुग्णालयाच्या दारात ठेवली. प्रभारी डॉक्टर लहामटे रुग्णालयात कधीच येत नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. घटनेची माहिती मिळताच बाजीराव दराडे यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी थेट फोनवर संपर्क साधत जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाईची मागणी केली. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभारी डॉक्टर लहामटे याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले. भाऊसाहेब दामोदर कदम. काल माझी शिडी आजारी झाली, मी इथे दवाखान्यात आलो होतो. लांबटे डॉक्टरला फोन केला होता, मॅडमला फोन केला होता, त्यानंतर प्रत्येक विरगावला असतो त्या डॉक्टरला फोन केला, त्यांनी माझी काही फोन उचलले नाही. आणि जे लांबचे डॉक्टर आहे त्यांची फक्त एकदा किंवा दोनदा, वर्षात एकदा किंवा दोनदा आले असतील, त्याच्यावर परत ते आले नाही. पण माझं काल बकरू दगावलं, ती शेळी दगावली. मी त्याच्यामुळं साहेबांना फोन केला, सगळ्यांना फोन केले. मी शेवट बाहेरला डॉक्टर बोलावला तरी शेळी दगावलीच ती. शमशेरपूरच्या पशुसंवर्धन दवाखान्यामध्ये गेली वर्षभरामध्ये इथे संपकाळ मॅडम म्हणून होत्या, त्या 1 वर्षाच्या लीव्ह वरती असल्यामुळे त्यांचा चार्ज डॉक्टर लहामटे हे पशुधन अधिकारी ना, त्यांच्याकडे होता. परंतु 1 वर्षामध्ये या सगळ्या लोकांनी सांगण्यावरून आणि वारंवार तक्रारीनुसार वर्षभरामध्ये त्यांनी 1-2 वेळा सुद्धा इथे व्हिजिट दिली नाही. खऱ्या अर्थाने मी तालुका पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना आता मी दूरध्वनीवरती बोललो. त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही त्यांना कल्पना दिली होत्या का तुम्ही तिथं तुमच्याकडे चार्ज आहे, तुम्ही वेळोवेळी गेलं पाहिजे. परंतु आमच्या हे सगळ्या सरपंच साहेब असतील, बाकीच्या सगळ्या मंडळींनी यांना अनेक ग्रामसभेला सुद्धा विनंती करून सुद्धा इथली जी काही परिस्थिती आहे त्यांना वर्षभर हाताळता आली नाही. अक्षरशः ही 3री-4थी केस आहे ह्या विभागामध्ये की पशुधन दगावण्याची ही 4थी केस आहे. म्हणजे आपण एवढी मोठं इन्फ्रास्ट्रक्चर देऊन आपले अधिकारी जर येत नसेल तर आपण सुद्धा त्यांना वेळेवरती जाब विचारला पाहिजे. मला वाटतं जाब आपण विचारूच, परंतु हे जे काही नुकसान होत आहे हे फार मोठं नुकसान होतंय. शेतकरी शेवटी मेटाकुटीला आलेला आहे आणि ही आदिवासी दुर्गम भागामध्ये जो संततधार पावसामुळे माणसं सुद्धा आजारी पडतायत, तर ती जनावरांना शेवटी त्यांना काय सिम्पटन्सेस आहे ते सिम्पटन्सेस बघण्याचं काम हे पशुधन विभागाने, पशुसंवर्धनने हे बघितलं पाहिजे. ते बघितलं जात नाही. आम्ही पंचायत समिती BDO आणि जिल्हा परिषदेचे CO यांना निवेदन देऊन त्यांना सांगितलंय की तातडीनं तुम्ही ही आदिवासी भागामधील, अतिदुर्गम भागामधील सगळ्या भागामध्ये तुमची यंत्रणा सुसज्ज करा, जी काय मेडिसिन्स आहेत ती त्यांना पुरवा आणि शेवटी ही पशुधन जगलं पाहिजे. आणि हे पशुधन जसं आपण पशु विभाग आपला जर सांभाळणार नसेल तर मला वाटतं एवढी मोठी शोकांकित आहे. सगळं प्रशासन जर कागदावर चालवणार असेल तर मला वाटतं जनता हे सगळं हातात घेईल आणि प्रशासनाला सरळ करण्याचं काम करेल. मला वाटतं एवढे दौरे येतात आमदार महोदयांचे या विभागामध्ये. त्यांचा भाऊच जर इथे येत नाही, त्याला ड्युटी असताना तो जर येत नाही वर्षभरामध्ये, तर मग याच्यापेक्षा काय वाईट आहे? तुम्ही म्हणजे काय कुंपणानेच शेत खाल्ल्यासारखं झालंय. म्हणून ही परिस्थिती इथून पुढे चालणार नाही.
आता मॅडम आलेले आहे, त्यांना सांगितलं तुमची जी काय ज्या डिमांड आहे त्या सगळ्या पाठवा. सगळे फील्डवरती जा आणि फील्डवरती काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा तातडीने अभ्यास करून सगळ्या पशुधन यांना आपण मदत केली पाहिजे. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे. या हिशोबाने आम्ही आज त्यांना सांगितलंय. याच्यात जर सुधारणा झाली नाही तर मला वाटतं शेतकरी मला वाटतं प्रशासनाला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. सर, निश्चितच आपला अकोले तालुका हा अतिशय दुर्गम असा तालुका आहे आणि पावसाचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रमाण असतं. परंतु पीएससी सेंटर असेल, तलाठी ऑफिस असेल किंवा ग्रामसेवक असतील, कोणताही अधिकारी निवासी राहत नाही. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना त्याचा मनस्ताप भोगावा लागतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आणि लोकांना अत्यावश्यक सुविधा आहेत त्या मिळत नाही. नक्कीच ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, ही सगळी मंडळी पशुसंवर्धन अधिकारी असतील, बाकीचे कृषीचे सगळे असतील, यांनी फील्डवर काम केलं पाहिजे आणि यांनी जिथं ज्यांना सजा आहे त्या सजालाच त्यांनी थांबलं पाहिजे. हे बंधनकारक असताना तरी पण चला बाबा, त्यांना सगळी ग्रामीण भागातील जनता त्यांना मदत करते. चला एक 10-20 किलोमीटरवरती कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी राहत असेल तर त्यांनी वेळेवरती येऊन ड्युटी केली पाहिजे. परंतु आज ग्रामीण भागामध्ये ज्या काही समस्यांना ग्रामसेवक आठवड्यातून 2च दिवस येणार, तलाठी कधीतरी दिसणार, बाकीचे आता ते इथं परिस्थिती बघितली तुम्ही, वर्षभर ज्यांचे कसे आज होता ते वर्षभरामध्ये 2दाच आले. अशी सगळे डिपार्टमेंटची लोक जर सजाच्या ठिकाणी राहत नसेल तर मी म्हणतो आज जी काय आमची ग्रामपंचायतची जी काय ऍक्टिव्ह बॉडी आहे, सरपंच सदस्य, मला वाटतं यांनी आता यांना जाब विचारला पाहिजे, भाऊ तू कुठे राहतो माहित नाही, सकाळी 8 वाजता गावात पाहिजे आणि 6 वाजेपर्यंत पाहिजे. तुम्ही आज प्रशासन ताब्या हातातच घेतलं पाहिजे आणि यांना एवढे पगार आहे. ग्रामसेवक लाख रुपये पगार, तलाठी लाख रुपये पगार, पशुसंवर्धन अधिकारी 70-80 हजार पगार, तलाठी लाख रुपये पगार. अहो पगार झाले किती? इथे 10,000 रुपये शेतकऱ्याला मिळवण्यासाठी महिनाभर घासावं लागते, त्यावेळेस ते मिळतात. आणि ही अशी जर शासनाची जर एवढी मोठे पगाराची माणसं ठेवून एक गाव सांभाळायला, जर आज तुम्ही बघितलं तर आज हे माझं शमशेरपूर गाव आहे, हे इथे आमचं हॉस्पिटल आहे मोठं RH. त्या हॉस्पिटलमध्ये MBBS डॉक्टर आणि सगळ्या आस्थापनेवरचा खर्च जर बघितला तर 10 लाख रुपये महिन्याला. या आस्थापनेवरचा खर्च 4 लाख रुपये. अशा या सगळ्या आस्थापना जर बघितल्या तर महिन्याला ह्या शमशेरपूर गावामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी याच्यावरती साधारणतः 30 ते 35 लाख रुपये शासन खर्च करते एका गावावरती. आणि हे कर्मचारी जर वेळेवरती मदत करत नसेल, जनतेला सहकार्य करत नसेल किंवा सेवा देत नसेल तर मला वाटतं ग्रामीण भागामधल्या सर्व हितचिंतकांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. ऐकत नसेल तर पुढची प्रशासनाला तक्रार केली पाहिजे. हे काय चाललंय? आणि म्हणून ह्या पद्धतीने जर ह्याचा जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही, आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या कक्षेमध्ये जे कार्यक्षेत्र आहे, PSC आहे, उपकेंद्र आहे, ही सगळी मंडळी त्याच्यावरती अंकुश नसल्यामुळे ही परिस्थिती मला वाटतं ग्रामीण भागामध्ये सगळी झालेली. तरी पण ग्रामपंचायतनी विशेष लक्ष देऊन याच्यावरती कंट्रोल आणला पाहिजे.